आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली भेट। आंदोलनाला दिला पूर्ण पाठिंबा। अन्नत्याग आंदोलनाच्या 5व्या दिवशी कामगारांनी केलं मुंडन आंदोलन। एफएस गर्ल्स हायस्कूल येथे क्रीडा तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न। आणि हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उजळून निघाला ऐतिहासिक जेतपुरा गेट परिसर। नमस्कार, आपलं स्वागत आहे लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात। जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी। बीड उद्योगाचे कामगार विरोधी अन्यायकारक धोरण आणि चंद्रपूर कामगार विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या 5व्या दिवशी 13 जानेवारीला काही कामगारांनी मुंडन करून आपला निषेध दर्शवला। बीड कामगार हिताच्या विविध मागण्यांना घेऊन विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चिपळूणकर यांच्या नेतृत्वात 9 जानेवारीपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। मात्र अद्यापही या आंदोलनाची शासन प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं आंदोलनाच्या 5व्या दिवशी सोमवारी कामगारांनी मुंडन करून याविषयीचा निषेध नोंदवला। दरम्यान भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सायंकाळी या बीड उद्योगातील अन्यायग्रस्त कामगारांच्या मंडपाला भेट दिली। यावेळी त्यांनी ॲडव्होकेट चिपळूणकर आणि अन्य कामगार प्रतिनिधी चर्चा करून समस्या आणि प्रश्न जाणून घेतले। यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगत कामगारांचे उद्योगात सातत्यानं शोषण होत आहे। उद्योग व्यवस्थापनाने कामगार कायद्याचा खेळ खंडोबा चालवला असून या संघर्षात आपण पूर्ण शक्तीनं हे प्रश्न शासन प्रशासन दरबारी लवकरच समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 4 दिवसापासून अन्नाचा कण न घेता मॅनेजमेंटने तुमच्यावरच्या या अन्यायाच्या बाजूने आपल्याला न्याय द्यावा आणि अन्याय दूर करावा याकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं मॅनेजमेंटच्या अंधाऱ्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा म्हणून आपण आला आहात। या आंदोलनाला माझा आमचा सर्वांचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी आलो आहे। उद्या या संदर्भामध्ये माननीय कमिशनर साहेब, कलेक्टर साहेब, SP साहेबांनाही मी विनंती करेन आपल्या वतीने की 4 दिवस जागे अन्नाचा कण न घेता हे लोक बसले आहे आणि प्रशासनाला या संदर्भामधली शरम वाटली पाहिजे की 4 दिवस इथं बसून असताना प्रशासनाचा कोणताही वरिष्ठ अधिकारी न येणं म्हणजे खरंच कलियुग आहे, यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे। हे खरं आहे, ठीक आहे का? जिथं जिथं यांचे उद्योग आहे, मी परवा इंटरनेटवर माहिती घेत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांची ही जुनी सवय आहे। या मालकाचं हे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे की याला प्रत्येक ठिकाणी, मग यमुना नगरचा कारखाना असो, आष्टी पेपर मिल असो, ज्या ज्या ठिकाणी संधी मिळते त्या त्या ठिकाणी कामगारांचं शोषण करणं हा यांचा जुना धंदा आणि जुना व्यवसाय आहे। आणि या दृष्टिकोनातून मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करेन की याही वातावरणामध्ये तुम्ही सर्वजण एकत्र येऊन हा लढा घडत आहात। आणि या लढ्यामध्ये आता मीही आजपासून तुमच्यासोबत अजून एक जोडल्या जाईल। तुम्ही 250 उद्यापासून 251 तुम्ही इथं आहात। फक्त एवढंच आहे, तुम्ही अन्नाचा कण न घेता बसले आहे, पण मला कार्यक्रमाची शृंखला असल्याने मलाही उद्या स्वामी विवेकानंदाच्या सार्धशतीचा समारोपाचे कार्यक्रम आहे, काही विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मग तुमच्यासोबत जरी पूर्ण वेळ बसता आलं नाही तरी मी तुम्हाला मनापासून उद्यापासून या संदर्भामध्ये जी काही कृती करायची आहे त्या संदर्भामध्ये मी व्यक्तिगत लक्ष देतो। या संदर्भात तुमच्या नेत्या हसनजी यांच्याशी सविस्तर बोलणं झालं आहे। मागणी पत्राचं मी वाचलंही आहे। मागणी पत्र ज्या काही कंडिशन्स त्या कंपनीने टाकल्या, काय काय अडचणी आणल्या, कशा पद्धतीने कागदपत्रामध्ये धोकाधडी केली आहे, मान्यतेच्या संदर्भात काय प्रश्न आहे, जे या ठिकाणी माथाडी कामगारांची नोंदणी झाल्यावर त्यांना काम न देता आम्हाला माथाडी कामगार कसा लागू होत नाही हे सिद्ध करण्याचं त्यांचं 3 जानेवारीचं पत्रही मी वाचलं। आणि ज्या पद्धतीने कायद्याचा खेळखंडोबा केला जात आहे किंवा हमारे हात बहुत लंबे है असं आपण ऐकलं, हे आज आपल्याला दिसत आहे।
आणि म्हणून या दृष्टिकोनातून सुद्धा उद्या कलेक्टर महोदय SP महोदयांशी चर्चा करून आपल्याला अजून जास्त दिवस इथं न अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करण्याच्या ऐवजी अन्याय दूर करण्याच्या संदर्भामध्ये ॲक्शन्स व्हाव्या अशा मी प्रयत्न करेन. जवळपास 250 कामगार या आंदोलनात सहभागी झाले असून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. कायदेशीर मागण्यांसाठी हे आंदोलन कामगार हिताच्या विविध मागण्यांसाठी सुरू आहे. कामगार विभागातील निष्क्रिय आणि पक्षपाती धोरण अवलंबणाऱ्या या अधिकाऱ्यांविरोधात शासन प्रशासनानं कारवाई न केल्यास तसंच उद्योगाने मागण्या मान्य न केल्यास अन्नत्याग आंदोलनातील काही सदस्य जलत्यागही करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी ॲडव्होकेट हर्षल चिपळूणकर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिली. आज आमच्या अन्नत्याग आंदोलनाचा 5वा दिवस आहे. 5वा दिवस असून सुद्धा शासनाने, प्रशासनाने आणि कंपनीने कुठल्याही कामगारांच्या मागण्या मान्य केलेल्या नाही. जोपर्यंत या कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असं सुरू राहणार आहे. आज या सगळ्या गोष्टींचा निषेध म्हणून आमच्या कामगारांनी मुंडन केलं आणि या व्यतिरिक्त या सर्व आमच्या आवाजाचा कंपनीपर्यंत, प्रशासनापर्यंत आणि शासनापर्यंत आवाज जावा, आमच्या या सगळ्या मागण्या त्यांच्या कानावरती पडाव्या यासाठी आम्ही घंटानाद आंदोलन सुद्धा केलं. या व्यतिरिक्त 20 तारखेपर्यंत जर कंपनीने कामगार आयुक्त, शासन, प्रशासन यांनी जर कामगारांच्या या मागण्यांकडे याच प्रकारे दुर्लक्ष केलं तर आम्ही 20 तारखेपासून म्हणजेच 20 जानेवारीपासून अन्नत्यागासोबतच जलत्याग सुद्धा करणार आहोत. आणि यापुढे आमचं आंदोलन तेव्हा संपेल ज्यावेळी या सर्व मागण्या शासन, प्रशासन आणि कंपनी मान्य करेल. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 3 जानेवारीच्या शासन निर्णयान्वये निधी मंजूर केला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री यांना पत्रव्यवहाराच्या माध्यमातून बामणी, कोठारी, दुर्गापूर, चिरोली, बिंबाळ या ग्रामपंचायत क्षेत्रात कॉन्क्रीट रस्ते, कॉन्क्रीट ड्रेन आणि सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार कोठारी ग्रामपंचायत क्षेत्रात रस्ते बांधकामासाठी 15 लाख तर कॉन्क्रीट ड्रेनसाठी 5 लाख रुपये, पोमुर्णा ग्रामपंचायत क्षेत्रात रस्ते बांधकामासाठी 40 लाख तर कॉन्क्रीट ड्रेनसाठी 5 लाख रुपये आणि सामाजिक सभागृहासाठी 7 लाख रुपये, दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रात रस्ते बांधकामासाठी 30 लाख रुपये तर कॉन्क्रीट ड्रेनसाठी 15 लाख रुपये, बेंबाळ ग्रामपंचायत क्षेत्रात रस्ते बांधकामासाठी 30 लाख रुपये तर कॉन्क्रीट ड्रेनसाठी 9 लाख रुपये, चिरोली ग्रामपंचायत क्षेत्रात रस्ते बांधकामासाठी 9 लाख रुपये तर कॉन्क्रीट ड्रेनसाठी 5 लाख रुपये, बामणी ग्रामपंचायत क्षेत्रात रस्ते बांधकामासाठी 13 लाख रुपये, कॉन्क्रीट ड्रेनसाठी 9 लाख रुपये तर सामाजिक सभागृहासाठी 7 लाख रुपये असा एकूण 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सन 2013-14 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या शीर्षकाअंतर्गत सामाजिक न्याय विभागानं निधी मंजूर केला आहे. FES गर्ल्स हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज चंद्रपूरच्या वतीनं क्रीडा तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचा बक्षीस वितरण सोहळा 11 जानेवारीला थाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट विजय मोगरे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष धोटे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मंचावर डॉक्टर नारायण कंचरलावार, ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते, प्रभाकर बनकर, शांताबाई पोटुखे, सुमन उभाटे, केशव शेंडे, प्राचार्य प्रभू चोथवे, शुभदा देशकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी कॉलेज परिसरात विज्ञान आणि कला प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी कबड्डी खेळाडू प्रियंका रागेट, अश्विनी लोणगाडगे, चैताली कन्नागे, मृणाली जोडे यांचा सत्कार करण्यात आला. तसंच वैशाली गुरजाड या 7व्या वर्गातील मुलीनं वाघ बचाव या विषयावरील भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. आपल्या प्रमुख संबोधनातून बोलताना आमदार सुभाष धोटे यांनी सर्व विजयी खेळाडूंचं अभिनंदन करत यापुढेही सर्व खेळाडूंनी खेळवृत्ती जोपासत
क्रीडा क्षेत्रात कॉलेजसह या जिल्ह्याचे नाव लौकिक करावं असं आवाहन केलं। आणि या शाळेला एक चांगला इतिहास असायला पाहिजे होता, परंतु कुठतरी मध्यंतरीच्या थोडसा राजकारणामध्ये शाळेने खरं पाहिजे आपला परिसर, आपल्या शाखा, आपलं मोठं असं तिकडे बडवलीकडे किंवा कुठेतरी जसं क्रीडांगण जे खासदार किंवा माजी खासदार पोटदुखे साहेबांनी जी संस्था वाढवली, फार मोठं त्याला भव्य दिलं, रूप दिलं, परंतु कुठेतरी यांच्या आपसी भांडणामध्ये मग आता त्याला मग स्वर्गीय आबासाहेब सपाटेपासून असो, आमची शांता काकू, ॲडव्होकेट विजय मोगरे, ॲडव्होकेट सातपुते, चंद्रलावारजी, त्यांनी मागील 10 वर्षापासून 15 वर्षापासून या संस्थेला एक असं चांगलं स्वरूप देऊन ही संस्था कुठेतरी चंद्रपूर शहरामध्ये एक नामवंत शाळा असो किंवा नामवंत ज्युनियर कॉलेज असो, आज या शहरातील या शाळेमध्ये जवळपास 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आणि खरं पाहिलं तर त्या आजच्या पॅटर्न प्रमाणे म्हणा किंवा नाउन्स प्रमाणे म्हणा ही जागा आणि शाळेची इमारत सुद्धा फार आपल्याला अपुरी पडत आहे। ॲडव्होकेट विजय मोगरे यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले। बिल्डिंग जी उभी आहे ती आम्ही आल्यानंतर केलेली आहे, त्यानंतर सभागृह झालेलं आहे, 1 करोडचं वसतिगृह मुलींचं सुरू आहे, 80 लाखापर्यंतचं काम झालेलं आहे आणि ही 4 मजली बिल्डिंग आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे, तिचं आता काम सुरू आहे। ही सुद्धा जवळपास 1 करोडच्या वरची आहे की ज्यामध्ये लिफ्ट सुद्धा व्यवस्था केलेली आहे। एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी जिम्नॅशियम राहणार आहे। तुम्ही बघितलं की आमच्या मुली राष्ट्रीय पातळीवर गेल्यात, वास्तविक उल्लेख केला नाही, इंटरनॅशनल मध्ये सुद्धा जाऊन आलेल्या, फुटबॉल खेळून आलेल्या आहेत। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका भोरे यांनी केलं, संचालन दानी यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक चिकटे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी SD मोरे, AS रहांगडाले, हंसा गिरटकर, रंजू श्रीरामवार, सीमा उपाध्ये, भाग्यश्री वाडगुरे, वैष्णवी गोखरे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। बघूयात एक धार्मिक बातमी। इस्लाम धर्मियाचे आराध्य दैवत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी 14 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे। याच पर्वावर चंद्रपुरातील ऐतिहासिक जेटपुरा गेट लख दिव्याने उजळून निघाला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही जेटपुरा गेटला आकर्षक रोषणाईनं सजवण्यात आलं असल्यानं चंद्रपूरकरांसाठी सायंकाळी अंधार पडता जेटपुरा गेट परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे। गेटसह या परिसरात विविध सजावट करण्यात आली आहे। पाण्याचे कारंजे, पंख फुलवणारा मोर आणि इतर दिव्यांच्या सजावटीनं हा परिसर उजळून निघतो आहे। आता 14 जानेवारीपर्यंत जश्ने ईद निमित्त सायंकाळी चंद्रपूरकरांसाठी जेटपुरा गेट परिसर प्रसन्नतेचं स्थळ म्हणून गर्दी होत आहे। दरम्यान याविषयी आयोजन समितीच्या प्रतिनिधीने लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही माहिती। और यहाँ पे जश्न विलादत कमेटी की तरफ से जश्न ईद मिलाद का के लिए सजावट की गई है। ये हमारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्मदिन के उपलक्ष्य में सजाया जाता है पूरे भारत देश में, पूरे दुनिया में। इसका उद्देश्य है कि हमारे पैगंबर का जन्मदिन हम बहुत धूमधाम से मनाते हैं। महाऔष्णिक वीज केंद्राच्या 30व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ऊर्जानगर येथे 14 जानेवारीला नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र चंद्रपूर आणि लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेण्यात येत आहे। शिबिरात कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसंच रुग्णालय सेवाग्राम येथील तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील। शेवटी एक नजर हेडलाईन्सवर। विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या आंदोलन मंडपाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली भेट। आंदोलनाला दिला पूर्ण पाठिंबा। अन्नत्याग आंदोलनाच्या 5व्या दिवशी कामगारांनी केलं मुंडन आंदोलन। FES गर्ल्स हायस्कूल येथे क्रीडा तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न। आणि हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उजळून निघाला ऐतिहासिक जेटपुरा गेट परिसर। तर हे होतं आजचं लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र। आज इथेच थांबूयात, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह।